आता बातमी पुण्यामधून। पुण्यातल्या वाढत्या वाहतूक समस्येला आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेनं नवीन मोबाईल ॲप्लिकेशनची निर्मिती केली आहे। या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पुणेकरांना शहरातल्या वाहतुकीची इत्थंभूत माहिती मिळते। पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच शहरात लाखोंच्या संख्येने वाहन आहेत। दिवसभर या वाहनांच्या रहदारीने पुण्यातल्या वाहतुकीचे 3:13 वाजले। लहान रस्ते, लोकांची गर्दी आणि वाहन चालकांचा बेशिस्तपणा यामुळे पुणेकर अक्षरशः कंटाळलेत। शहरातला प्रवास दिलासादायक व्हावा यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी पुणे ट्रॅफिक ॲप बनवलंय। गेल्या 12 दिवसात 15,000 मोबाईल युजर्सनी हे ॲप्लिकेशन डाउनलोड केलंय, तर दररोज सुमारे 70,000 वेळा ते पाहिलं जातंय। तर मला पर्यायी मार्ग कुठले आहेत किंवा मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामधला स्थानिक ट्रॅफिकचा ऑफिसर कोण आहे, त्याचा मोबाईल नंबर काय आहे, किंवा मी जिथे राहतो तिथलं पोलीस स्टेशन कुठे आहे, त्याचा पत्ता काय आहे, तिथला पोलीस नंबर काय आहे। त्याचप्रमाणे सिनियर सिटीजन हेल्पलाईन किंवा महिलांची हेल्पलाईन, लहान मुलांसाठीची हेल्पलाईन, आमच्या कंट्रोलचे फोन नंबर्स, तर ही सगळी माहिती आपण ह्या ॲपद्वारे लोकांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे। या ॲप्लिकेशन मध्ये मोबाईल युजर्सना वाहतुकीबरोबरच आपत्कालीन सेवेसाठी लागणारे संपर्क क्रमांक, पोलीस स्टेशनची माहिती, नियमभंग आणि दंडाची रक्कम, वाहतूक शाखा तसंच पोलीस स्टेशन मधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नावं, पत्ते, रोड सेफ्टी टिप्स, वाहतुकीबाबतची चिन्ह अशी माहिती पुरवली जाते। तसंच हे ॲप मोबाईल धारकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतलेत। आता नागरिकांनीही या उपक्रमाचं कौतुक केलंय। आजकालचा जो युग आपला आहे ना, ते अँड्रॉइड मोबाईलमुळे खूप काही मोबाईलमध्ये जसे ॲप्स डाउनलोड होतात आणि त्याचा यूथ जास्त यूज करतं। आणि आजकाल यूथला जर हे ॲप्स जसं डाउनलोड केलं त्याचा फायदा होईल। जर ट्रॅफिकचे रूल झाले किंवा काही त्याच्यात तक्रारी असतात किंवा काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात, म्हणजे सामान्य माणसाला माहीत नसतं की ट्रॅफिकचा रूल कसा आहे। आजकाल तुम्ही पाहिलं असेल मोबाईलमध्ये प्रत्येक ॲप्लिकेशन असतो। ह्या ॲप्समुळे एक चांगली गोष्ट असं होणार की समजा आपल्या ह्या चौकामध्ये ट्रॅफिक होत आहे, ह्या चौकामध्ये समजा कुठला पोलीस स्टेशन आहे किंवा काय आहे, कुठले अधिकारी आहे हे कळणार। आणि दुसरा गोष्ट हे होणार की बाबा आपल्याला जे ट्रॅफिकची समस्या म्हणजे ते कळून येते आणि म्हणजे आपण पण चला एक सुद्धा नागरिक म्हणून आपण काय मदत करू शकतो पोलिसांना, तर ती चांगली गोष्ट आहे। पुण्याची वाहतूक समस्या पूर्णपणे सोडवणं नक्कीच कठीण बनलंय, मात्र पुणे पोलिसांच्या या ट्रॅफिक ॲपनं या समस्येची तीव्रता नक्कीच जराशी कमी केली आहे। सचिन जाधव, TV9 मराठी, पुणे।